नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे पायथागोरस. यामधील पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन. यामध्ये दोन आहेत, एक लघुकोन आहे आणि एक विशाल कोन आहे. सुरुवातीला आपण लघुकोनचं पायथागोरस उपयोजन कसं करायचं ते बघूया. त्याचा गुणधर्म बघूया. त्याचं सूत्रसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे त्रिकोणातील लघुकोनासमोरील बाजू इतर दोन बाजूंशी असलेला संबंध. तर इथे प्रमेय आहे, त्रिकोण ABC मध्ये कोन B हा लघुकोन आहे. रेख AD लंब रेख BC, तर सिद्ध करा AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग वजा 2BC गुणिले BD. त्यामध्ये वजा लक्षात ठेवायचं आहे. वजा चिन्ह हे लघुकोन जे आहे त्यामध्ये लक्षात ठेवा. यामध्ये पक्ष आपण लिहायचा आहे. पक्ष दिलेला नाही, तर तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्षामध्ये आणि तर नंतरचा भाग साध्यामध्ये. तर इथे पक्ष या आकृती आपण काढली, तर इथे B कोन हा लघुकोन घेतलेला आहे. तर त्रिकोण ABC मध्ये कोन B हा लघुकोन आहे. रेख AD हा लंब टाकलेला आहे बाजू BC वर. तर B', D', C आणि B जो आहे तो 90 पेक्षा लहान आहे, म्हणजे लघुकोन आहे. तर साध्य आहे. तर B कोनासमोरची बाजू, तर हे सूत्र सुद्धा लक्षात ठेवा. तर B कोनासमोरची बाजू AC, तिचा वर्ग हा उरलेल्या ज्या बाजू आहेत त्रिकोणाच्या, मूळ त्रिकोण जो ABC आहे त्याच्या उरलेल्या बाजू AB आणि BC, तर या दोघांच्या वर्गांची बेरीज वजा 2 परत BC गुणिले या लंबापासून कोणाकडची जी बाजू आहे BD. तर हे सिद्ध करायचं आपल्याला. इथे लघुकोन त्रिकोणासाठी पायथागोरस उपयोजन वापरायचं असेल तर ह्याच्यामध्ये दोन काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. तर हा ADB आणि दुसरा आहे ADC. हा B बिंदू याला पुढे आहे. तर B', D', C. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला या पहिल्या त्रिकोणामध्ये एक आणि हा 2. तर पहिला त्रिकोण घ्या. त्रिकोण ABD मध्ये किंवा काटकोन त्रिकोणामध्ये म्हटलं तरी चालेल. कोन ADB हा 90 अंशाचा आहे. त्याला आपण पक्ष म्हणूया. आता इथे जर पायथागोरस सूत्र वापरलं तर असं होईल की 90 समोरची बाजू म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. याला विधान क्रमांक 1 म्हणूया, पायथागोरस सूत्र. आता ह्या 2 नंबरचा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये जाऊया आपण. त्रिकोण ADC मध्ये कोन ADC हा 90 अंशाचा आहे. याला सुद्धा पक्ष म्हणा. याच्यामध्ये पायथागोरस सूत्र वापरा. त्याच्यामध्ये 90 समोरची बाजू AC हा कर्ण आहे, AC चा वर्ग बरोबर उरलेल्या बाजू जे AD वर्ग अधिक DC वर्ग. याला आपण पायथागोरस सूत्र म्हणणार आहे. आता ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे DC मध्ये. तर आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आहे की B', D', हे दरम्यानता आहे, हे पक्षात दिलेलं आहे. तर इथे BC बरोबर BD अधिक DC असं आहे. BC बरोबर BD अधिक DC. तर इथे DC जर एका बाजूला ठेवला तर DC तसंच राहील. इथे BC वजा BD. तर हे जे मिळालेलं आहे ही किंमत आपल्याला ह्या वरच्यामध्ये टाकायची DCच्या जागी. तर इथं म्हणूया AC वर्ग बरोबर AD वर्ग. हा DC काढून त्या जागी BC वजा BD याचा वर्ग होईल, कारण इथे DC चा वर्ग आहे.
फक्त इथं डी सीची किंमत काढून त्या जागी ही किंमत घेतलेली आहे. आता इथे जर एखाद्या कंसाचा वर्ग असेल तर त्याचं सूत्र असं आहे की जर ए वजा बी चा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सूत्र आता इथं वापरायचं आहे. तर इथं होईल ए सीचा वर्ग ए डी वर्ग. तर इथे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे बी सीचा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार बी सी गुणिले बी डी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी डीचा वर्ग. तर ह्या पद्धतीने याचा विस्तार करायचा आहे. आता विधान क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ए बीचा वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग आहे. तर ए डी वर्ग आणि बी डी वर्ग हा ए बी वर्ग आहे. तर इथे ए डी आणि बी डी हा काढून टाकायचा. तर इथं म्हणूया ए सी वर्ग ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग जवळ घेतला आणि बी सी वर्ग वजा 2 बी सी गुणिले बी डी. तर आता आपण ए डी आणि ए डीचा वर्ग आणि बी डीचा वर्ग या जागी आपण ए बीचा वर्ग घेणार आहे. तर ते विधान 1 मधून म्हणूया. तर ए सी वर्ग या दोघांच्या जागी ए बी वर्ग येईल. राहिलं बी सी वर्ग वजा 2 बी सी गुणिले बी डी. आणि अशा प्रकारे जर तुम्ही साध्यामध्ये पाहिलं तर हे सिद्ध होईल. तर इथं हे जे आपण बदल केला होता ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग जागी ए बी वर्ग घेतलेला आहे. तर हे विधान 1 वरून आणि हे सिद्ध. पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन नंबर 2. जर विशाल कोन असेल तर विशाल कोनासमोरील बाजूचा इतर दोन बाजूंशी असलेला संबंध. तर इथं प्रमेय आहे त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए बी सी हा विशाल कोन आहे. रेख ए डी लंब रेख बी सी डी डॅश बी डॅश सी. तर सिद्ध करा ए सीचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग अधिक 2 बी सी गुणिले बी डी. लघुकोन असेल तर वजा चिन्ह येतं 2च्या अलीकडे आणि विशाल कोन असेल तर अधिकचं येतं. तर इथे आकृती काढूया आपण. तर ह्या आकृतीच्या सहाय्याने पक्ष लिहिला. तर इथे त्रिकोण ए बी सी मध्ये हा बी कोन विशाल कोन आहे म्हणजेच ए बी सी हा 90 पेक्षा मोठा आहे. रेख ए डी हा लंब टाकलेला आहे बी सी वर. तर इथे डी डॅश बी डॅश सी म्हणजे बी आणि सी च्या अलीकडे डी आहे आणि हे एका रेषेत आहेत. साध्य आहे. तर ह्या विशाल कोनासमोरची बाजू म्हणजे ए सीचा वर्ग हा बरोबर असतो राहिलेल्या ज्या बाजू ए बी वर्ग बी सी वर्ग अधिक 2 ह्या बी सी गुणिले बाहेरचा भाग बी डी. ते हे सूत्र सुद्धा आहे. तुम्ही गणितामध्ये सूत्र सुद्धा वापरू शकता. तर ह्या सूत्राचा वापर करताना हे लक्षात ठेवायला लागेल. आता ही सिद्धता कशी सोडवायची ती बघूया आपण. ह्या सिद्धतेसाठी ह्या स्टेप आहेत. ही मूळ आकृती आहे. त्याच्यामध्ये 2 काटकोन त्रिकोण आहेत. हा अलीकडचा जो आहे तो ए डी बी आहे आणि हा पूर्ण जो आहे ए डी सी. तर ए डी सी ह्या 2 त्रिकोणांचा विचार करायचा आहे. तर हा पहिला आणि हा दुसरा या दोघांमध्ये पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. एवढ्या 2 स्टेप लक्षात ठेवा. तर पहिला इथे काटकोन त्रिकोण म्हणा किंवा त्रिकोण इथे सिद्धता म्हणूया. सिद्धता त्रिकोण ए डी बी मध्ये कोन ए डी बी हा 90 अंशाचा आहे. हा डी कोन हे आपण पक्ष म्हणूया. आता जर हा 90 अंशाचा असेल तर पायथागोरस सूत्रानुसार 90 समोरची बाजू म्हणजे ए बीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे इतका असेल म्हणजे ए डीचा वर्ग अधिक बी डीचा वर्ग. याला विधान क्रमांक 1 पायथागोरस सूत्र. तर पायथागोरस सूत्रानुसार हे विधान क्रमांक 1 मिळवलं. आता हा काटकोन त्रिकोण घ्या. त्रिकोण ए डी सी मध्ये
कोन ADC हा 90 अंशाचा आहे, याला सुद्धा पक्ष म्हणा. आता जर हा 90 अंशाचा असेल तर याच्यामध्ये सुद्धा पायथागोरस सूत्र वापरा. कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर उरलेले जे बाजू आहेत AD वर्ग अधिक DC वर्ग ते पायथागोरस सूत्र. आता ह्याच्यामध्ये सुद्धा दरम्यानचा संबंध वापरायचा आहे. D'(B')C हे आपल्याला आकृतीत दिलेला आहे. त्याप्रमाणे इथे DC हा जो आहे तो DB किंवा BD अधिक BC. तर ही किंमत आपण ह्या DC जागी ठेवायची आहे. तर इथे AC वर्ग बरोबर AD वर्ग हा DC काढा, त्या जागी ही किंमत ठेवा BD अधिक BC त्याचा वर्ग. आता इथे सूत्र वापरायचे तुम्हाला A अधिक B कंसाचा वर्ग. कंसामध्ये A अधिक B चा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुप्पट दोघांचा गुणाकार दुसऱ्या पदाचा वर्ग. तर A अधिक B चा जर वर्ग असेल तर A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग असं सूत्र वापरायचं आहे. ते इथे आपण वापरूया. AC वर्ग बरोबर AD वर्ग. तर इथं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे BD चा वर्ग अधिक दुप्पट दोघांचा गुणाकार म्हणजे BD गुणिले BC अधिक BC चा वर्ग. तर ह्या सूत्राचा वापर इथं केलेला आपण. तर विधान 1 मध्ये आपल्याला AD वर्ग आणि BD वर्ग, तर हा AD आणि BD या दोघांच्या वर्गांची बेरीज ही AB इतकी येते, म्हणून इथे AC वर्ग. AD आणि BD च्या जागी आपण AB इथे टाकूया. बाकीचं BC इथे घेऊया BC वर्ग अधिक 2 BC गुणिले BD असं करूया. इथे विधान 1 वरून. आता यामध्ये आपण जो बदल केलेला आहे त्यानुसार आपला AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक 2 BC गुणिले BD आणि हे सिद्ध होईल.